नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेमध्ये एका पाठोपाठ एक ट्विस्ट आजच्या भागामध्ये दाखवले आहेत। ते म्हणजे आनंदीचं लग्न मालक साहेब ठरवणार आहेत। आता त्या मुलाची आणि आनंदीची पत्रिका सुद्धा जमलेली आहे आणि गुरुजी सांगत असतात की येणाऱ्या 3 दिवसांमध्ये आनंदी आणि त्या मुलाच्या लग्नाचा मुहूर्त आहे। आता आबांना गुरुजी सांगत असतात की तुम्ही लग्नाच्या तयारीलाच लागा। आता मात्र इकडे विद्याधर खूपच चिडलेला असतो आणि विद्याधर आनंदीच्या लग्नाची तयारी असतानाच हळदीचा कार्यक्रम सुरू असतो। त्याच वेळेला लाईट्स जातात। आता आनंदीला हा विद्याधर किडनॅप करून सोबतच घेऊन जात असतो। आता आनंदीचं लग्न विद्याधरला मोडायचं असतं। आता आनंदीला घेऊन जाऊन विद्याधर तिच्याबरोबर काय करणार आहे की जेणेकरून तिचं लग्न मोडेल, तेच आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे। तर प्रेक्षकांनो, विद्याधरचा हेतू पूर्ण होईल का आणि युगंधर त्याला काय शिक्षा देईल तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आजच्या भागामध्ये आपण असं पाहिलं की या विद्याधरच्या तोंडाला युगंधरने चिक्कल फासलेला असतो आणि आरती आणि आर्चीने चटणीची पूडच डोळ्यामध्ये फेकलेली असते। आता इकडे शलाका या विद्याधरचे चांगलेच कान भरत असते। आता ही विद्याधरला म्हणत असते की तुझा फणा आता मालक साहेबांनी ठेचला आहे आणि आता तुझं काही सुद्धा चालत नाहीये। त्यावेळेला विद्याधर तिच्यावर खूपच चिडतो। तू तोंड बंद करणार आहेस का? मी काय आहे काय नाही ते मला माहीत आहे। त्यावेळेला शलाका म्हणते, अहो हो, मला सुद्धा माहीत आहे तुम्ही काय आहात आणि काय नाही, पण तुम्ही कधी काय करून दाखवणार आहात बरं? त्यावेळेला विद्याधर म्हणतो, लवकरच मी त्या आनंदीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे। तिचं लग्न तर काय, या आयुष्यात ती कधीच लग्न करू शकणार नाही। आता प्रेक्षकांनो, इथे तेवढ्यातच चंदन येतो। आता चंदन विद्याधरला म्हणत असतो, काय साहेब, मी तुमच्यासाठी औषध घेऊन आलो आहे आणि गॉगलसुद्धा घेऊन आलो आहे आणि ही कपडे पहिल्यांदा काढा, कसे दिसत आहात तुम्ही? त्यावेळेला विद्याधर पुन्हा चंदनवर चिडतो। आता इथे विद्याधरचे डोळे खूपच लाल झालेले असतात पाहून चंदन टोचूनच विद्याधरला बोलत असतो, म्हणत असतो, डोळे आनंदीच्या आठवणीमध्ये रडत आहेत का, म्हणूनच एवढे लाल झाले आहेत? त्यावेळेला आता शलाका हसायला लागते आणि विद्याधरला खूपच राग येतो। आता चंदन तो गॉगल विद्याधरला देतच म्हणत असतो, हा गॉगल घ्या आणि डोळ्यांना घाला, म्हणजे डोळ्यांची जळजळ थोडी कमी होईल। त्यावेळेला हा विद्याधर तो गॉगल घेतो आणि फेकूनच देतो आणि म्हणत असतो, डोळ्यांची जळजळ कमी करून काय करू? इथे काळजामध्ये जी जळजळ सुरू आहे ती मी बंदच करणार आहे। इथे माझ्या काळजामध्ये जी जळजळ सुरू आहे, जी आग लागली आहे, ती आनंदीला मिळवूनच मी शांत करणार आहे। आता इथे विद्याधर युगंधरवर खूपच चिडलेला असतो आणि म्हणत असतो, तो कितीही देव असला तरी मी काही कमी नाही। त्याच्या अंगामध्ये जे रक्त आहे तेच रक्त माझ्या सुद्धा अंगामध्ये आहे। त्या देवाचं मूळ कुठे आहे आणि कुठे नाही ते सगळं मला माहीत आहे। जे कुणालाच माहीत नाही त्याच्याबद्दल ते मला माहीत आहे आणि त्या मुळावरच आता मी पाय ठेवणार आहे। त्यावेळेला हा आता चंदन म्हणत असतो, नेमकं साहेब तुम्ही काय करणार आहात? आता हा विद्याधर रागानेच म्हणत असतो, या आनंदीची अब्रू भर चव्हाट्यात मी निलावात नाही आणली तर नाव लावणार नाही आणि त्या आबाच्या दारामध्ये कधीच लग्न सनई वाजूच देणार नाही। बघूया तो युगंधर काय करतोय ते। आता हा विद्याधर खूपच आनंदीवर चिडलेला असतो आणि युगंधरचा राग सुद्धा तो आनंदीवरच काढणारा असतो। आता इकडे मालक साहेब त्या मुलाला आई वडिलांना घेऊन भेटायला गेलेले असतात आणि त्यांना सांगत असतात की आरती बरोबर तुमच्या मुलाची पत्रिका जमली नाही तरी काही हरकत नाही, पण आनंदी आहे ना, तिच्याबरोबर तुमच्या मुलाचं लग्न लावून देऊया। आता इथे मालक साहेबांचा आनंदी बद्दलचा लग्नाचा प्रस्ताव ऐकून मुलाची आई थोडी कचकचत असते, म्हणजे तिला आनंदी पसंत नसते कारण तिला दिसत नसतं। आता ती मुलाकडे डोळे करून काहीतरी खुणावत असते, पण तो मुलगा सुद्धा शांतच उभा असतो। आता ती आई काहीतरी आनंदीच्या विरोधात बोलणार इतक्यातच त्या मुलाचे वडील तिच्या हाताला धरतात आणि तिला खुणावूनच शांत बसवतात। आता ते मुलाचे वडील मालक साहेबांना म्हणत असतात की आम्ही आनंदीशी आमच्या मुलाचं लग्न लावण्यासाठी तयार आहोत। त्यावेळेला आता युगंधर म्हणत असतो की तुम्हाला काही हरकत नसेल तरच ह्या लग्नाला तयार व्हा, तुमची काही अडचण असेल तर तुम्ही मला आत्ताच सांगू शकता। त्यावेळेला ते म्हणत असतात, नाही आमची काहीच अडचण नाही, आम्ही लग्नाला तयार आहे। आता युगंधर त्या मुलाच्या आई वडिलांना म्हणत असतात की आनंदी खूपच गुणी मुलगी आहे, तुम्हाला कोणताही पश्चाताप होणार नाही। त्यावेळेला ती मुलाची आई म्हणत असते, हो तुमचं बरोबर आहे, मला माहीत आहे ती मुलगी कशी आहे।
आता इकडे आनंदी खूपच निराश झालेली असते, कारण तिचं कुठं ना कुठेतरी वरूनवर प्रेम जडलेलं असतं. आता आनंदी वरूनवर प्रेम करते हे आरतीला माहीत असतं, म्हणून आरती आनंदीला म्हणत असते, अगं आनंदी, तू सकाळपासून खूपच निराश आहेस, अगदी काहीही बोलत नाहीस, काही नाही, शांतच बसली आहेस. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, काही नाही ग ताई, काही सुद्धा नाही. त्यावेळेला आता आरती म्हणत असते, आनंदी, तू पटकन अशी लग्नाला कशी तयार झालीस बरं, आणि वरूनचं काय, वरूनवर तुझं प्रेम आहे ना? त्यावेळेला आनंदी म्हणत असते, नाही, प्रेम वगैरे काही नाही. आनंदी म्हणत असते, अगं ताई, तूच म्हणतेस ना, गरिबांना कोणतंही मत नसतं आणि कोणताही अधिकार नसतो, जी येईल ती परिस्थिती आपण हाताळत जायची असते. त्यावेळेला आरती म्हणते, अगं पण तुझ्या आयुष्याचा हा प्रश्न आहे, तू कसं काय अनोळखी माणसाबरोबर आयुष्य काढशील, आणि वरूनचं काय, तो काय म्हणेल बरं? त्यावेळेला आनंदी म्हणत असते, त्याचं काही नाही, त्याला इथून पुढे मी भेटणारच नाही, आणि आबांच्या इज्जतीपुढे आणि त्यांच्या आनंदापुढे मी कोणताच विचार करणार नाही. त्यामुळे जरी हे लग्न ठरलं तरी मी आनंदाने लग्नाला उभी राहणार आहे. त्यावेळेला आरती आनंदीला खूपच समजावण्याचा प्रयत्न करत असते, पण ती काही केल्याने ऐकतच नाही. आनंदी मात्र खूपच निराश असते आणि रडत सुद्धा असते. आता इकडे युगंधर मालक साहेब शिर्केंना सांगत असतात की आनंदीचं लग्न आता ठरलेलं आहे, जोपर्यंत तिचं लग्न पार पाडत नाही तोपर्यंत त्यांच्या घरावर लक्ष ठेवा, कारण त्यांची अब्रू ती माझी अब्रू आहे, लग्नामध्ये कोणतीही आडकाठी नाही आली पाहिजे, एवढंच लक्ष ठेवा. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, पोचलं मालक साहेब, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मी नक्कीच करणार आहे. आता इकडे आरती अंगणामध्ये आलेली असते, त्यावेळेला तिला तुळशीच्या कट्ट्यावर एक छोटासा बॉक्स दिसतो. आता तो बॉक्स उचलून आरती हातामध्ये घेते आणि तो उघडते आणि पाहते तर काय, त्यात आनंदीचे खूपच छान फोटो असतात आणि त्या फोटोंच्या वर एक चिठ्ठी ठेवलेली असते. आता हे सगळं वरूनने ठेवलेलं असतं. आता त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की आनंदी, तुझी माझी भेट आता होईल की नाही ते माहीत नाही, पण तुझे हे फोटो सगळे मी तुझ्या स्वाधीन करत आहे. आता आरती हे सगळं पत्र वाचत असते, तेवढ्यातच आनंदी पाठीमागून येते. आनंदी म्हणत असते, अगं आरती ताई, काय आहे, काय वाचत आहेस तू? त्यावेळेला आता आरती म्हणत असते, अगं आनंदी, हे बघ ना, कोणी काही ठेवून गेलं आहे इथे. आरती म्हणत असते, अगं आनंदी, किती सुंदर तुझे फोटो आहेत यात, बघ ना, आणि एक चिठ्ठी सुद्धा पाठवली आहे. त्यावेळेला आता आनंदी म्हणत असते, हे नेमकंच वरूनने पाठवलेलं आहे. आता आनंदी म्हणत असते, वरूनने हे फोटो माझे परत दिले बरं झालं, कारण आता मला त्याच्याबरोबरची कोणतीही आठवण पाठीमागे ठेवायची नाहीये. त्यावेळेला आता आनंदी वरूनने पाठवलेले सगळे फोटो आगीमध्ये टाकत असते आणि ते फोटो जळून जात असतात. आता आरती म्हणत असते, अगं आनंदी, तू चुकत आहेस असं तुला वाटत नाही का? तू तुझ्या स्वप्नांची राख करत आहेस. आता आरती आनंदीला म्हणत असते, तुझं प्रेम असं जाळून टाकताना तुझं काळीच कसं तळतळत नाही ग? त्यावेळेला आनंदी म्हणत असते, माझ्या आबांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांचा मान सन्मान, माझ्या कुटुंबाचा आनंदच माझी खरी संपत्ती आहे, आणि इथून पुढे माझ्या आयुष्यात जे काही चांगलं वाईट होईल ते माझ्या स्वतःच्या जबाबदारीवरच होईल. असं म्हणतच आनंदी वरूनने पाठवलेले सगळे फोटो जाळामध्ये टाकून जाळून टाकत असते. आता इकडे आरतीला मात्र आनंदीबद्दल खूपच वाईट वाटत असतं. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुजी आलेले असतात घरी, आणि मुलाकडचे आबा सगळेच जमा झालेले असतात. आता गुरुजी म्हणत असतात, अहो आबा, टेन्शनच घेऊ नका, कारण आनंदीची आणि या मुलाची पत्रिका अगदी व्यवस्थित जमली आहे. आता आबा खूपच खुश झालेले असतात. आता आनंदी मात्र थोडीशी शांतच असते. आरतीला सुद्धा हे ऐकून खूपच बरं वाटतं. आता इकडे आबा म्हणत असतात की आता मुहूर्त कधीच निघेल? त्यावेळेला गुरुजी म्हणतात, अरे वा, मुहूर्त तर लांबचा नाही आहे, अगदी 3च दिवसात आहे. आता आबा म्हणत असतात, 3च दिवसात सगळी तयारी सुद्धा करावी लागेल. आता आबा मुलाकडच्यांना म्हणत असतात, तुम्हाला काही अडचण नाही ना, 3च दिवसाचा मुहूर्त आहे. त्यावेळेला ते म्हणतात, नाही नाही, आम्हाला काही सुद्धा अडचण नाही, आम्ही आमची तयारी करू. त्यावेळेला गुरुजी म्हणत असतात, आता येत्या 2च दिवसात लग्नाची सगळी तयारी करून घ्या, अगदी हळद वगैरे सुद्धा करून घ्या. आता इकडे आनंदी हे ऐकून थोडीशी निराश आणि थोडीशी आनंदी झालेली असते. इकडे आता आनंदी समोर बॅग घेऊन तिची कपडे भरायला लागलेली असते. हे पाहून आरची खूपच इमोशनल होते. आरती आणि आरची आनंदीजवळ येऊन बसतात आणि तिला घट्ट मिठी मारतात.
आता आरची आनंदी जात आहे पाहून, तिचं लग्न होत आहे पाहून खूपच रडायला लागलेली असते. आता आनंदी आरचीला शांत करत असते आणि म्हणत असते, तू काय सगळं आत्ताच रडून घेणार आहेस का? लग्नानंतर काहीतरी बाकी ठेव. त्यावेळेला आरची म्हणत असते, ताई तू निघाली आहेस आणि मला खूपच वाईट वाटत आहे आणि तुला गंमत सुचत आहे का? तेवढ्यातच आता आरती सुद्धा खूपच रडायला लागलेली असते. त्यावेळेला आनंदी म्हणते, आरती ताई तू सुद्धा रडायला लागलीस का? त्यावेळेला आरती म्हणत असते, आनंदी तुझा हा त्याग पाहून मला खूपच भरून येत आहे आणि तू आबांच्यासाठी आणि या घरासाठी जे काही करत आहेस तेवढं मी सुद्धा आजपर्यंत केलेलं नाही. आता आरती रडतच म्हणत असते, आनंदी तुझी आम्हाला खूपच सवय झाली आहे, या घराला तुझी सवय झाली आहे, तू गेल्यानंतर आमचं कसं होईल ग? आता हे ऐकून आनंदीचे सुद्धा डोळे भरून आलेले असतात. आता आनंदी म्हणत असते, आरती ताई मला धीर देण्याऐवजी तू स्वतःच रडत आहेस, तू मलाच खचवत आहेस. आता आरची म्हणत असते, आनंदी ताई तुला आमच्याविषयी काहीच वाटत नाही का ग? आता इकडे आरची आनंदीला सगळं काही आठवणीतलं सांगत असते आणि आनंदी खूपच रडायला लागलेली असते. आता इकडे आरती तेवढ्यातच तिच्या आईची एक साडी असते ती आनंदीला देतच म्हणत असते. आता आरती म्हणत असते, आनंदी तू तुझ्या लग्नामध्ये आईची साडी नेस, आईचा आशीर्वाद म्हणून ही साडी नेस. त्याला आनंदी सुद्धा म्हणत असते, हो ग आईच्या साडीमध्ये माईचा स्पर्श कळत आहे, मी लग्नामध्ये हीच साडी नेसेन. आता इकडे या तिघी बहिणी सुद्धा खूपच इमोशनल झालेल्या असतात, कारण या तिघींना एकमेकींची खूपच सवय असते. आता पुढील भागांमध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की आनंदीच्या लग्नाची तयारी सुरू झालेली असते आणि तिची हळद असते. आता सगळा कार्यक्रम अगदी सहज सुरू असतो, तेवढ्यातच लाईट्स जातात. आता हा विद्याधर बाईच्या वेशामध्ये आनंदीजवळ येतो आणि तिला किडनॅप करून पेटीमध्ये घालून घेऊन जात असतो. आता लाईट्स येतात, तेवढ्यातच युगंधर मालक साहेब तिथे येतात आणि म्हणत असतात, आनंदी कुठे आहे? त्यावेळेला आता आनंदीला विद्याधरने किडनॅप केला आहे हे सगळ्यांना कळतं. आता हा विद्याधर आनंदी बरोबर काय करणार आहे ते पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.